चहा आणि मिठाई पासून आपण बघितलं की प्रत्येक घरात लागणारी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे साखर. आणि आताच या साखरचे दर वाढल्यामुळे आपण बघतो की प्रत्येकांवर खूप मोठी उसंडी आपल्याला बघायला मिळते. नागपूरच्या बाजारपेठेमध्ये या साखरेचा दर किती वाढलेला आहे आणि नेमकी ही दरवाढ का बरं झाली? आता इथेनॉलचा जास्त वापर होत असल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी ऊसाचा उपयोग केला जातो, म्हणून साखरेचे दर वाढले की आता सणासुदीला बघून साखरेचे दर वाढविण्यात आले? हे प्रश्न अनेकांच्याच मनात आहेत आणि त्याच प्रश्नांना घेऊन आज आम्ही नागपूरच्या बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत. तर आज आपण जाणून घेऊया नागरिकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून की नेमकं ही दरवाढ कशामुळे झालेली आहे. तर आता आम्ही आहोत नागपूरच्याच रामेश्वरी भागामध्ये आणि आपल्यासोबत एक शॉप ओनर आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तर नेमकी जे साखरची दरवाढ झालेली आहे किती झालेली आहे आता या वीक मध्ये? करीब 15 रुपए किलो रेट बढ़े हुए हैं शक्कर के इस समय। और ये शक्कर के रेट जो 3 दिन में बहुत ज़्यादा हुए, इस पर सरकार ने ध्यान देना चाहिए। इससे ये रोज़मर्रा की चीज़ है, नमक शक्कर तेल, इसमें गवर्नमेंट का हस्तक्षेप होना चाहिए जिससे महंगाई को ब्रेक लगे। आपको क्या लगता है, क्योंकि अभी फेस्टिवल आ रहे हैं और हर फेस्टिवल में शक्कर बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है और अभी ये शक्कर के दाम बढ़ने की वजह आपको क्या लगता है? शक्कर के दाम बढ़ने की दो वजह समझ में आती है। एक तो एथेनॉल में जहाँ तक यूज़ हो रहा है गन्ना, जिसकी वजह से रेट बढ़ा हुआ है, तो सरकार ने वो चीज़ पर भी ध्यान देना चाहिए। भाई ठीक है, अगर पेट्रोल के लिए आप यूज़ कर रहे हो तो ठीक है, लेकिन आम आदमियों के लिए भी थोड़ा ध्यान देके शक्कर में कहीं कहीं सब्सिडी या कुछ ना कुछ देना चाहिए इस तरीके से, इससे लोगों को महंगाई से राहत मिले। जैसे अभी ये जो दाम बढ़ चुका है, इससे आपके ग्राहक के ऊपर इम्पैक्ट पड़ा कि वो आपको क्वेश्चन करते हैं? हाँ, इससे काफ़ी फर्क पड़ा है। हर आदमी आके मैंने शक्कर का ही भाव पूछता है, और शक्कर में अगर भाव ज़्यादा रहा तो फिर ग्राहक जहाँ 10 किलो ले रहा है तो 5 ही किलो ले रहा है, और अगर 50 किलो लेना है तो 20 किलो ले जा रहा है। तो कहीं ना कहीं शक्कर को लेके हर आदमी परेशान है, और घर में जो उनका एक बजट रहता है वो बजट बिगड़ा हुआ है इस समय शक्कर को लेके। साखरेचे दर वाढलेले आहेत, काय सांगता? काय मॅडम, आता बजेट तर वाढलं आहे ना मॅडम, पण पेमेंट तर नाही वाढत ना तेवढा, एकदम डबल झाला आहे भाव. आता जर भाव वाढलेला आहे तर तुमचा काय निर्णय आहे? साखर कमी केली की काय केलं? नाही, आता जे आहे ते तर लागेलच मॅडम. जे आपलं हे आहे ते तर करावंच लागेल ना, त्याच्यात काय करणार आहे. आता आम्ही 10 किलो साखर वाढवली, आधी 5 किलो घ्यायचे, तर परत 10 किलो घेते साखर. पण तेवढं वाढवायला एकदम डबल भाव नव्हता करायला पाहिजे ना. यावर तुम्हाला काय वाटतं, त्याच्यामुळे वाढलं असं? कशामुळे आता त्यावर काय बोलणार आहे. जे आहे ते आहे, एवढं तर नव्हतं वाढवायला पाहिजे. 5 रुपये 10 रुपये ओके ठीक आहे, एकदम डबल भाव करून टाकला. एकदम बजेट बिघडला ना मॅडम आमचा, थोडासा तर कमी पे करावं लागेल. तुम्ही एक गृहिणी आहे आणि गृहिणी असताना म्हटल्यावर तुम्ही किराणा घेता, आता साखरेचे दर वाढलेले आहे, काय सांगाल? अरे आम्ही दर महिन्याला साखर लागतोच, कारण 3-3 वेळा चहा होते आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडी अडचणच येऊन राहिली. दर महिन्याला एक किराणा घ्यावा लागते. का वाटते की का बरं हे वाढ झाली असेल? आता कशासाठी वाढ झाली हे तर माहिती नाही आम्हाला, पण साखर तर खूपच आवश्यक आहे. साखरेचे दर वाढल्यामुळे आपण व्यापारी, ग्राहक आणि छोटे मोठे शॉप ओनर यांच्याशी देखील बातचीत केली, गृहिणीशी बोलण्याचा प्रयत्न केला, ग्राहकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. आता आपण थेट चहाच्या शॉप ओनरशी बोलणार आहोत. त्यांचा किती दिवसांपासून चहाचा हे बिझनेस आहे आणि आता साखरचे दर वाढल्यामुळे त्यांच्या या कामावर काही फरक पडलात का? सर्वात प्रथम तुम्ही तुमचा परिचय सांगा. किती वर्षापासून तुम्ही इथे चहाचा तुमचा स्टॉल आहे? माझे नाव विनोद डोंगरे आहे आणि माझ्या 10-12 वर्ष झाले तर माझा इथे चहाचा शॉप आहे आणि मी 5 रुपयापासून चहा विकत आहे. 10 वर्ष आधी 5 रुपयापासून चहा विकत होतो मी. आता 10 वर्षापासून 5 रुपयापासून सुरुवात केली. आता जो साखरेचा दर वाढलेला आहे, तर आता साखरेची किंमत, तुमच्या चहाची किंमत किती आहे साखरेचे दर वाढल्यानंतर? आता तर असं असते की दर आम्ही वाढवला तर आमच्या बिझनेसचा लॉस होईल. आणखी असं आहे की साखरेचा आम्ही रेट वाढवू की नाही वाढवू, म्हणजे चहाचा रेट वाढवू की नाही वाढवू, आम्हाला म्हणजे असं वाटत आहे की काय करू बा, कारण की आम्ही रेट वाढवतो ग्राहक येणार नाही आणि पहिलीपेक्षा आता खूप चहाचा धंदा म्हणजे बिझनेस खूप कमी झालेला आहे. तर आमचं मत असं आहे की हे साखरेचे जे रेट वाढवले आहेत ते म्हणजे हे चुकीचं आहे. एवढं नाही वाढवायला पाहिजे होतं. कालच्याच पेपरमध्ये आलेलं आहे की साखरेचे जे रेट आहे ते 70 रुपये केलेलं आहे. तर हे माझ्या मते तर चुकीचं आहे. एवढा रेट नको व्हायला पाहिजे होतं, कारण की एकदम 42 रुपयेपासनं 45 रुपयेपासनं डायरेक्ट 70 रुपये झालेलं आहे. हे माझ्या तर मध्ये चुकीचं आहे.
काय वाटतं तर नेमकं कारण काय असू शकतं म्हणजे इतकी महागाई फक्त साखरमध्येच वाढलेली आहे, काय वाटतं? काय वाटतं म्हणजे मला तर असं वाटतं की इथे इथेनॉलचं यामध्ये काहीतरी घोड असेल, तर त्यामुळेच हे दरवाढ करण्यात आलेलं आहे. कारण की दुसरं कोणतंच कारण नाही असं तरी मला वाटते. आणि हे सणासुदीचे जे आलेलं आहे, सणासुदीमध्ये लोक घरामध्ये किंवा आपलं जे प्रोग्राम असते, गणेश फेस्टिवल असते, तर यामध्ये आपण साखरेचा जास्त प्रमाणात वापर करत असतो, तर त्यामुळे ते महागाई वाढवण्यात आलेली आहे असं तरी माझ्या मते असं मला वाटत आहे. जर आता साखरेचे दर वाढलेले आहे आणि तुम्हाला सर्वात जास्त साखर लागते, तर यावर तुम्हाला काय वाटते? जर साखरेचे दर वाढतच राहिले तर तुम्ही काही ऍक्शन घेणार की शांतच असं राहणार? आम्ही तर हे बघा, अशी तुम्हाला छोटी मोठी बाईट आम्ही देतच राहू, कारण की आम्ही छोटे व्यापारी आहोत. यामध्ये दखल मोठ्या व्यापाऱ्यांनी घेतली पाहिजे, कारण की आम्ही छोटे मोठे व्यापारी आम्ही कुठे जाणार आहोत, आम्ही कुठपर्यंत जाऊ? आम्ही आमचा ठेला बघू की आम्ही आमच्या रोजीरोटी बघू? आम्हाला 500-600 रुपये रोज जे आम्ही कमवतो इथे ठेल्यावरून, आम्ही कोर्टामध्ये जाऊ किंवा मीडियाकडे जाऊ? कारण की आम्ही आम्ही असं सर्वीकडे जाऊ शकत नाही. तर आम्ही मीडियाच्या थ्रू, म्हणजे तुम्ही जे छोटे मोठे मीडियावाले जे आहात, यांच्या थ्रू आम्ही आमच्या व्यक्त करू शकतो की आम्हाला काय त्रास आहे. नक्कीच आपल्याला सविस्तर माहिती यांच्याकडून मिळालेली आहे की 5 रुपयापासून मिळालेली चहा, आज त्यांना विचार येतोय की चहाचा हा आपला जो व्यापार आहे हा चालवायचा की नाही. हा पण खूप मोठा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. नक्कीच आम्ही आमच्या मार्फत पण हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू. बघू यावर प्रशासन आणि सरकार काय निर्णय घेते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आता आपण जाणून घेतलेलं आहे नागपूरच्या बाजारपेठेमधून सिटी न्यूजच्या माध्यमातून की साखर याचे दर वाढल्याने कुणावर किती परिणाम झालेला आहे. म्हणून आपण व्यापारी, होलसेलर आणि शॉप ओनर, त्यामध्ये येणारे ग्राहक झाले, गृहिणी झाल्या, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी आपापले मत आपापल्या परीने मांडलेले आहेत. त्यातच आपण टी स्टॉल ज्यांचा कामच साखरेवर चालतो, आपण त्यांच्याशी देखील बातचीत केलेली आहे. त्यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं येतं की साखर याचे दर वाढण्यामागचं नेमकं कारण इथेनॉल असू शकतं का, हे तर सर्वांनी मुद्दा मांडलेला आहे की इथेनॉलमुळे साखरेचे दर वाढलेले आहे आणि येत्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे दर वाढणं योग्य नाही असंही गृहिणींनी आपल्याला म्हटलेलं आहे. आपण सर्वांचे मत जाणून घेतलेले आहे. आता यावर प्रशासन काय निर्णय घेते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. सिटी न्यूज साठी मी रोहिणी, नागपूर.